नमस्कार माझ्या प्रिय मेष राशीच्या धाडसी आणि जिद्दी मित्रांनो. आज 27 फेब्रुवारी 2026 हा दिवस साधा नाही. आज आकाशातील ग्रहांची चाल तुमच्या आयुष्यात एक शांत पण निर्णायक बदल घडवण्याच्या तयारीत आहे. तुमच्या मनात काही दिवसांपासून जी घालमेल सुरू आहे ना, आज तिचं उत्तर मिळण्याची सुरुवात होणार आहे. आजचा दिवस म्हणजे एखाद्या कादंबरीतील तो प्रसंग जिथे नायकाला अचानक कळतं, मी जिथे उभा आहे तिथून पुढे एक नवी वाट उघडतीये. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. सकाळ, अंतर्मनाची चाहूल. सकाळी उठल्यावर मनात थोडी बेचैनी असेल. एखादा अपूर्ण काम, एखादी न सांगितलेली गोष्ट किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची शंका पुन्हा डोकंवर काढेल. मेष राशी अग्नितत्वाची आणि अग्नी कधी शांत दिसला तरी आतून धगधगत असतो. आज सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत तुम्हाला एखादा संदेश, कॉल किंवा अचानक भेट होऊ शकते. ही भेट साधी नाही, ती तुम्हाला विचार करायला लावेल. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. आईच्या शब्दात आज विशेष शक्ती आहे. तिचा आशीर्वाद तुमचा संरक्षण कवच बनेल. विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आज आळस केलात तर संधी हातातून जाईल. दुपार, स्पर्धा आणि संधी. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. एखादा सहकारी तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहे, पण घाबरू नका. तुमचा आत्मविश्वास तुमची ओळख आहे. आज एखाद्या प्रोजेक्टमध्ये अचानक बदल होऊ शकतो. सुरुवातीला तो त्रासदायक वाटेल, पण दीर्घकालीन फायदा तुमचाच होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुना ग्राहक परत येण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत छोटा लाभ होईल, पण मोठी गुंतवणूक टाळा. आज कोणालाही उगाच हमी देऊ नका. शब्द दिलात तर तो पाळावा लागेल. आर्थिक स्थिती, स्थैर्याचा दिवस. आज अचानक मोठा पैसा येणार नाही, पण स्थैर्य आहे. जुनी थकबाकी परत मिळण्याचे संकेत आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या. फसवणुकीपासून सावध रहा. जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज योजना तयार करा. अंमलबजावणी काही दिवसांनी करा. प्रेम आणि नातेसंबंध. सत्याचा क्षण. आज नात्यातील एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. तुमचा राग थोडा नियंत्रणात ठेवा. जोडीदाराला वेळ द्या. एक छोटासा मेसेज किंवा तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस एवढं वाक्य नातं मजबूत करू शकतं. ज्यांचं लग्न ठरत आहे, आज सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. सिंगल असलेल्यांसाठी आज रात्री 9 नंतर सोशल मीडियावर एखादी खास हालचाल मन आनंदित करेल. संध्याकाळ, गुपित उलगडणार. संध्याकाळी 5:40 ते 7 वाजे ही आजची सर्वात महत्त्वाची वेळ आहे. एखादा सत्य समोर येईल. कदाचित एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव, कदाचित एखाद्या ऑफरमागचं खरं कारण. सुरुवातीला धक्का बसेल, पण हे सत्य तुमच्या फायद्याचं आहे. आज लाल रंग तुमच्यासाठी शुभ आहे. बाहेर जाताना लाल रंगाचा एखादा घटक वापरा. आरोग्य, शरीराचं ऐका. डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाबाच्या तक्रारी असतील तर दुर्लक्ष करू नका. पाणी भरपूर प्या. संध्याकाळी 10 मिनिटे प्राणायाम करा. स्त्रियांसाठी हॉर्मोनल असंतुलन किंवा थकवा जाणवू शकतो. विश्रांती घ्या. महिलांसाठी खास संदेश. मेष राशीच्या महिलांनो, तुम्ही कुटुंबासाठी खूप काही करता, पण आज स्वतःसाठी 30 मिनिटे काढा. एखादी जुनी आवड, गाणं, वाचन, लेखन पुन्हा सुरू करा. आज तुमच्या मनातील एक दडलेली इच्छा हलकेच जागी होईल. पुरुषांसाठी संकेत. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी वाढेल. कोणी तुमच्याकडून नेतृत्वाची अपेक्षा ठेवत आहे. रागाऐवजी संयम वापरलात तर तुम्ही जिंकणार. आध्यात्मिक उपाय. सूर्यास्तानंतर 11 वेळा ओम हनुमते नमहा मंत्र जपा. एक तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून त्यात थोडं गूळ टाका आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. मन शांत होईल. आजचा दिवस. एक कथा. कल्पना करा, तुम्ही एका रस्त्यावर उभे आहात. पुढे 2 वाटा आहेत. एक वाट सुरक्षित, परिचित. दुसरी वाट थोडी अनोळखी पण आकर्षक. आज विश्व तुम्हाला सांगताय, भिऊ नकोस, पुढे चल. मेष राशी कधीच मागे हटत नाही. तुमचा धाडसच तुमची ओळख आहे. भाग्यांक 9. शुभ रंग लाल. शुभ वेळ संध्याकाळी 5:40 ते 7 वाजे. माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रांनो, आज जे काही घडेल ते तुमच्या वाढीसाठी घडेल.
विश्व तुमच्या विरोधात नाही, ते तुम्हाला मजबूत बनवत आहे. पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात एक मोठा निर्णय येणार आहे. आजचा दिवस त्या निर्णयाची तयारी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात अपार ऊर्जा आहे. मार्च महिन्यात मेष राशीसाठी कोणता मोठा आर्थिक आणि प्रेम संबंधातील बदल होणार आहे? मेष राशीवाल्यांनो, मार्चचा पहिला सूर्योदय तुमच्यासाठी एक संकेत घेऊन येत आहे. पण तो संकेत ओळखण्याची तयारी आहे का तुमच्याकडे? या महिन्यात तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ अत्यंत प्रभावी स्थितीत आहे. आणि जेव्हा मंगळ जागृत होतो तेव्हा मेष राशीचं नशीब शांत बसत नाही. आर्थिक जीवनातील मोठा टर्निंग पॉइंट. मार्चच्या पहिल्या आठवड्यात थोडा गोंधळ जाणवेल. पैशांची ये-जा अनियमित होईल. पण 12 मार्च नंतर परिस्थिती अचानक बदलायला सुरुवात होईल. ज्या लोकांचे पैसे अडले होते ते परत मिळू शकतात. ज्यांनी नवीन प्रोजेक्ट, जॉब बदल किंवा साईड बिझनेसचा विचार केला आहे त्यांना अनपेक्षित कॉल किंवा ऑफर येऊ शकते. कारण प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र तुमच्या आर्थिक क्षेत्रावर अनुकूल दृष्टी टाकत आहे. ही वेळ धाडसी निर्णय घेण्याची आहे. पण लक्षात ठेवा, जास्त उत्साहात मोठी गुंतवणूक करू नका. एक योग्य प्लॅन तुम्हाला वर्षभराचा आर्थिक पाया मजबूत करून देईल. प्रेम संबंधात नवा अध्याय. आता बोलूया हृदयाच्या गोष्टींबद्दल. मार्चमध्ये तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती अचानक गंभीर होऊ शकते. ज्यांचं नातं हलकं-फुलकं होतं ते आता कमिटमेंटच्या दिशेने जाऊ शकतं. 18 मार्च नंतर भावना अधिक गडद होतील. एखादा मेसेज, एखादी अचानक भेट किंवा एखादा "मी तुझ्यावर प्रेम करते" असं कबूल करणं तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतं. जर तुम्ही सिंगल असाल तर ऑफिस, सोशल सर्कल किंवा प्रवासात एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मेष राशीचा राग आणि अहंकार प्रेमात अडथळा ठरू शकतो. महिन्याचा शेवट काय सांगतो? मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला जाणवेल, मी आधीपेक्षा अधिक आत्मविश्वासू आहे, अधिक स्थिर आहे. आर्थिकदृष्ट्या एक नवी सुरुवात आणि प्रेमात एक नवा विश्वास. मेष राशीवाल्यांनो, मार्च तुम्हाला परीक्षा देणार नाही, तो तुम्हाला संधी देणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.